खरे सव्वा शेअर न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा। तसेच अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागासवर्गीय अनुसूचित जातीतील बनकर कुटुंबियांचे आमरण उपोषण चौथ्या दिवशीही तीव्र स्वरूपात सुरू असून न्याय मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही असा ठाम निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केलाय। सुनील केरू बनकर, कल्याण केरू बनकर आणि त्यांच्या कुटुंबियांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत सांगितले की पुनर्वसन विभागाकडून वारस हक्काने मिळालेल्या जोहारपूर येथील गट नंबर 63(2) आणि 82 या जमिनीसंदर्भात बनावट कागदपत्रे आणि कथित खोट्या पॉवर ऑफ अटर्नीच्या आधारे फेर नंबर 3024 नोंद करण्यात आली। वर्ग 2 ची जमीन परस्पर सामायिक क्षेत्र असताना ती परस्पर वर्ग 1 करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केलाय। उपोषणकर्त्यांचा दावा आहे की काही प्रभावशाली व्यक्तींनी संगनमताने हा व्यवहार करून जमीन बळकावण्याचा प्रयत्न केलाय। संबंधित अधिकारी आणि व्यवहारातील व्यक्तींनी हा प्रकार घडवून आणल्याचा आरोपही करण्यात आलाय। फेर नंबर 3024 तात्काळ रद्द करण्यात यावा, तसेच संबंधितांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 420 आणि अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। यावेळी सुनील केरू बनकर म्हणाले, आमच्या वारस हक्काच्या जमिनीवर बनावट कागदपत्रांच्या आधारे अन्याय करण्यात आलाय। अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी करूनही आम्हाला न्याय मिळालेला नाही। त्यामुळे अखेर आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला। आम्ही गरीब आणि मागासवर्गीय कुटुंब असून आमच्या जमिनीवर बळजबरीने कब्जा करण्याचा प्रयत्न सुरू आहे। आम्हाला सतत धमक्या दिल्या जात आहेत। तसेच संबंधित अधिकारी आणि संबंधित व्यक्तींवर अॅट्रॉसिटी आणि कलम 420 अंतर्गत तात्काळ गुन्हे दाखल करावेत, फेर नंबर 3024 रद्द करण्यात यावा आणि सदर जमीन पुन्हा वर्ग 2 मध्ये करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। खरे सव्वा शेर न्यूज संगम। जय भीम, जय संविधान। मी सुनील केरू बनकर, राहणार जोहारपूर, तालुका शेगाव, जिल्हा अहिल्यानगर। तर आम्ही वडिलांच्या नावे आम्हाला धरणग्रस्त म्हणून जमीन घेतलेली आहे आणि ती जमीन एका गावगुंडाने सामायिक क्षेत्र असून ती जमीन हडपली आहे आणि चुलत भावाला हाताशी धरून ही जमीन हडपलेली आहे। वर्ग 2 ची वर्ग 1 परस्पर केलेले आहे, पॉवर ऑफ पॅटर्न केलेला आहे। असे अनेक दस्त बनवून त्यांनी पॉवर ऑफ पॅटर्न खरेदी बनावट दस्त बनवला आहे आणि 3024 चा फेर नोंदवला आहे आणि वारस हक्कामध्ये नोंद लावलेली आणि तलाठी आणि मंडळाधिकारी यांनी पैसे खाऊन सदरची नोंद वारस हक्कामध्ये वाढलेली आहे। त्यांनी 150 चा कलम 4 वापरून सदर नोंद दुरुस्त करणे हा नंबर वापरून सदरची वारस हक्कामध्ये नोंद वाढलेली आहे आणि ही नोंद ओढून आमच्यावर अन्याय केला आहे आणि परस्पर सारे व्यवहार केलेले आहेत आणि याकरता आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये उपोषणाकरता बसलेलो असून इथे आम्हाला उपोषणाचा चौथा दिवस आहे। तरी त्यांनी आमची कुठलीही इथं अधिकारी लोकांनी दखल घेतलेली नाही, इथं आलेलं नाही, तर कोणता आमच्याशी संपर्क साधलेला नाही आणि आमच्यावर खरोखर अन्याय झालेला आहे। आमची जमीन ही मागासवर्गीय अनुसूचित जातीचे असून त्या जमिनीचा पॉवर ऑफ पॅटर्न होत नाही, शिवाय खरीद खत होत नाही, तरी पण त्यांनी वारस हक्कात दिशाभूल करून नाव लावलेले आहेत आणि जमीन लागण्याचा जे राजू नारायण उगलमुगले गावगुंड आणि लक्ष्मण नारायण पवार यांनी जमीन खोटे प्रतिज्ञापत्र करून घेऊन आमच्या चुलत भावाला हाताशी धरून मराठा समाजाचा उल्लेख केलेला असून सदर जमीन ही बळकावलेली आहे। तरी ते झालेले सारे व्यवहार रद्द करण्याकरता इथं आम्ही कलेक्टर ऑफिसला, जिल्हाधिकारी ऑफिसला इथं बसलेलो आहे। तरी हे झालेले व्यवहार रद्द व्हावेत याकरता इथं आम्ही बसलेलो आहे। आज उपोषणाचा चौथा दिवस असून आमच्या कुठल्याही मागण्या पूर्ण केलेल्या नाही। तरी आमच्या मागण्या पूर्ण करण्याकरता इथं आम्ही बसलेलो आहे। आम्हाला न्याय जर भेटला नाही तिथं आम्ही आत्मदहन करू। संविधान
मी सुनंदा सुनील बनकर, राहणार जरापूर, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर. आम्ही इथे कलेक्टर ऑफिस मध्ये उपोषणासाठी बसलेलो आहोत. आज आम्हाला 4था दिवस आहे. तरी बी कोणत्या प्रशासनाने आमची दखल घेतलेली नाही. तरी आम्ही त्यांच्यावर अट्रॉसिटी गुन्हा आणि आम्हाला हाणमार केलेला करतात, आम्हाला धमक्या देतात. त्याच्यासाठी त्यांच्यावर अट्रॉसिटी गुन्हा दाखल केला पाहिजे. श्री कल्याण बनकर, राहणार जोरापूर, शेवगाव तालुका. आम्ही उपोषणाला बसलेलो आहेत. आज 4था दिवस आहे. आम्हाला जरा भीती वाटली आणि होती. पहिलं 4 दिवसापासून आम्ही उपोषणाला बसलो. आमची कुणी दखल घेतली नाहीये. आमचे 10 परिवार आहे आमचे. आम्हाला घर आहेत आणि आम्हाला राहायला शेती नाहीये आणि आम्हाला राहायची सोय नाहीये पुढे, म्हणून आम्ही उपोषणाला बसलेलो आहे. त्यावर आमची दखल घेत नाही, त्यावर आम्ही इथून उठणार नाही. आणि आमची दखल नाही घेतली तर आम्ही 10 परिवार आम्ही आत्महत्या इथं करू, यांची जबाबदार सरकार देणार.